अरे भाई कशाला बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई आता अजून किती कशाला पण कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं तुम्ही उगाच माझ्या आहे. आता परत आले का मारून पाठवणार तुम्हाला. मंडळी नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अतिशय धक्कादायक बातमी, लोकशाहीचा ऱ्हास करण्याकडे निघालेत हे खासदार. इकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटातून आता शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश केलेले बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची मुजुरी आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओच्या माध्यमातून की संजय दिना पाटील काय म्हणतायत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती उत्तर न देता अरेरावीची आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केल्याचा प्रकार आता समोर येताना पाहायला मिळतोय. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार उरलेला नाहीये का, हा सवाल देखील आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारल्यावर त्यांना राग येण्याचं कारण काय आहे. संजय दिना पाटील आता बरळल्याचं पाहायला मिळतंय. पत्रकारांना धमकी, शिवीगाळ आणि सत्तेची मस्ती की लोकशाहीवर हल्ला, हा सवाल उपस्थित होतोय. मुंबईच्या राजकीय वर्तुळात आज मोठा वाद निर्माण झालाय. शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय आणि त्यामध्ये त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोपही होतोय. काही वृत्तानुसार पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत आक्षेपार्ह भाषा वापरली आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचं समोर येत आहे. व्हिडिओ चालूच होता तरी सुद्धा थांबायला तयार नव्हते. आम्ही घराच्या खाली तुम्हाला तासनतास थांबवतो, तुम्हाला आम्ही जेवायला देतो, आम्हाला काय उपकार करत नाहीये. पत्रकारांचं काम आहे प्रश्न विचारणं, सत्ताधाऱ्यांचं काम आहे त्याच्यावरती उत्तर देणं. जर उत्तर देणं जमत नसेल तर पळता भुई थोडी का होते, का घाबरताय तुम्ही? कुठल्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीत हे तुम्ही ठरवायचं का? पत्रकारांनी प्रश्नच विचारायचा नाही का? मग लोकशाहीचा चौथा स्तंभ कसला? लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीमध्ये पत्रकारांना महत्व आहे. लोकशाहीचा पाया समजला जातो पत्रकारांना आणि पत्रकार प्रश्न विचारतात तेव्हा तुम्हाला रागाला यायचं कारण काय आहे? अशा प्रकारची मुजुरी येते कुठून? अशा खासदारांना निवडून देताना लोक विचार करत नाहीयेत का? तुम्ही मतदान करत असताना त्या ठिकाणी अशा खासदारांना लोक निवडून देतातच कसा, हा प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो. या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. पत्रकारांमध्ये आता रोष पाहायला मिळतोय. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरती जर पत्रकारांवर संजय दिना पाटील भडकणार असतील तर संजय दिना पाटील खासदार म्हणून संसदेमध्ये प्रश्न न मांडता ते इतरत्र आपला राग काढताना पाहायला मिळत आहेत का? संजय दिना पाटलांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे. एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला हवी आहे की अशा प्रकारचं वक्तव्य मी केलं नाही. आणि प्रश्न विचारायचे नाहीत का? सत्तेमध्ये आहात, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं जमत नाहीये का? मग लोकशाहीचा ऱ्हास होत चाललाय का? पण नाही, पत्रकार म्हणून आणि पत्रकार या नात्याने काही लिमिटेशन्स आहेत म्हणून त्या गोष्टी प्रसार माध्यमांसमोर बोलू शकत नाही. पण नक्कीच पत्रकारांवरती होणाऱ्या अन्यायावरती आम्ही थांबणारी पत्रकार नाही हे लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे, कारण यांना अशा प्रकारचा माज येतोच कुठून? संजय दिना पाटील हे पत्रकारांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात, शिवीगाळ करतायत आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देत आहेत. का? पत्रकारांना अधिकार नाहीये? त्याच्याकडे उत्तर नाहीये? प्रश्न विचारला म्हणून पत्रकारांना जर तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही काढणार असाल, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही, हा सवाल आता उपस्थित होतोय. जर लोकप्रतिनिधीच पत्रकारांना धमकावू लागले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ सुरक्षित कसा राहणार आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या वादानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाचं समर्थन करता येणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. खरंय, संजय राऊत देखील एक स्वतः पत्रकार आहेत, ते स्वतः संपादक आहेत. देखील अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं शोभनीय नाहीये. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे अर्वाच्य भाषा पत्रकारांविषयीची पाटलांची मात्र नक्कीच निषेधार्ह आहे. लोकांची विश्वासार्हता संपादन करायची, आपल्याला खासदार म्हणून निवडून द्यायचं, लोकांचे प्रश्न संसदेमध्ये मांडण्याच्या ऐवजी अशा प्रकारची अरेरावी आणि मुजुरी जर असे खासदार करणार असतील तर यांना आता धडा शिकवेलच. पण त्यांचे जे नेते असतील त्यांनी देखील त्यांना तंबी दिली पाहिजे. सर्वांच्या नजरा या प्रकरणावर आहेत. संजय दिना पाटील माफी मागणार का? पत्रकारांशी केलेल्या कथित वर्तनाबद्दल कारवाई होणार का?
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकशाहीत प्रश्न विचारणाऱ्यांना धमकावण्याची ही भाषा कधी थांबणार आहे? या प्रकरणातून तुमचं मत काय आहे? खरंच एक सामान्य नागरिक, एक मतदार म्हणून अशा खासदारांना निवडून देताना नक्कीच आपल्याला विचार करायची वेळ आली आहे. लोकशाहीमध्ये लोकशाहीवरती आघात करणाऱ्या अशा खासदारांना माज येतो कुठून, हा सवाल देखील आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय. एकनाथ शिंदेच्या अलीकडेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या बंडखोर खासदार संजय दिना पाटलांचा हा माज कुठेतरी थांबला पाहिजे आणि पत्रकारांना न्याय मिळवून दिला गेला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये समर्थन न करता त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. आपण एकतर बंडखोर, आपण लोकांची विश्वासार्हता मिळवून आपण खासदार म्हणून निवडून गेलात आणि पुन्हा आपल्याकडेच असलेली गद्दारी लपवण्यासाठी पत्रकारांना तुम्ही धमकावता. चक्क जनाची नाही तरी थोडी मनाची तरी लाज ठेवा. अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य करताना थोडा तरी विचार करा. काय तुम्ही आम्हाला तासनतास खाली थांबवता, चहा पाणी करता, नाश्ता करता, जेवायला देता, इतक्या खालच्या गोष्टी तुम्ही बोलताय? दुर्दैवी आहे. कारण पत्रकारांना वाचवायचं असेल, जर लोकशाहीचा चौथा स्तंभ जर वाचवायचा असेल तर आता सगळ्यांनी आवाज उठवणं फार गरजेचं आहे. पत्रकार संघ सगळे महाराष्ट्रातील असतील, तमाम भारतातील असतील, सर्व पत्रकार संघ आता जागे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथून पुढची जी कारवाई आहे ते निवेदन देखील त्या ठिकाणी पत्रकार संघाच्या माध्यमातून दिली जाणार आहेत आणि यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे. कुणाचाही हिंमत नाही झाली पाहिजे पत्रकाराच्या विरोधामध्ये बोलण्याची. खरं शोभनीय आहे का एक खासदार म्हणून जेव्हा संसदेमध्ये जातात ते लोकांचे प्रश्न मांडायचे सोडून लोकांमध्ये प्रश्न निर्माण करण्याचं काम हे करतायत. पत्रकारांनी प्रश्न विचारायचेच नाहीत का? तुम्ही कसले लोकप्रतिनिधी, तुम्ही काय लोकांची कामं करणार आहात? या सर्व गोष्टींच्या पुढे आता प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतोय. लोकशाहीमध्ये आपल्याला जर खासदार म्हणून मिरवायचं असेल तर या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जावंच लागेल. खरंच ही निंदनीय गोष्ट आहे. यापुढे अशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केले याच्यावरती उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी कठोरातली कठोर कारवाई केली गेली पाहिजे आणि अशा प्रकारचं वक्तव्याचा आम्ही पत्रकार म्हणून निषेध करतो.